नमस्कार. आपले श्री लीलाई रसोईमध्ये स्वागत आहे. तर आज आपण कैरीचे लोणचे बनवणार आहे. त्यासाठी आपण रात्री पाण्यात आंबे टाकून ठेवले होते निवळण्यासाठी आणि सकाळी दुसऱ्या दिवशी ते पाण्यातून काढून दुसऱ्या पाण्यात टाकून त्याचा पूर्ण रुचिक काढून घ्यायचा. कारण त्या रुचिकमुळे नंतर ते बुरशी येण्याची, खराब होण्याची शक्यता असते. आणि आंबा निवडताना असा आंबा निवडायचा की आत कोय झालेली किंवा कुणी बाट म्हणतं, कुणी कोय म्हणतं, असं निवडायचा आंबा बघून. कडक आंबा असा नरम घ्यायचा नाही. नरम घेतला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते. असा बाट तयार झालेला पूर्णपणे आंबा घ्यायचा. पाण्यातून काढून घेतल्यावर स्वच्छ धुवून आपण नंतर कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा. पाणीचा अंश त्यात ठेवायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, पाण्याचा अंश ठेवला तर लोणचं आपलं खराब होण्याची शक्यता असते, ती काळजी घ्यायची. आणि नंतर त्याचे देठ आहेत ते पण काढून घ्यायचे. तर अशा आपण लहान लहान पोळी करून घ्यायच्या आणि त्याच्यातली कोय काढून घ्यायची. आणि त्याच्यातल्या कोय काढून घेतल्यानंतर त्या उन्हात 3 ते 4 तास ठेवायच्या. अशा प्रकारे ह्या फोडी वाळवून घ्यायच्या. कारण जास्त नाही त्या वाळवायच्या, दबल्या पाहिजे. जास्त वाळवल्या तर लोणचं बरं सुकल्यासारखं होतं, खाता येत नाही. हे ओल्या फोडीत बघा, ह्या अशा हाताला सुकतलेल्या लागल्या पाहिजे, सुकलेत पूर्ण अशा. ह्या अशा सुकलेल्या पाहिजे. हे बघा ओल्या आहेत, परंतु वरनं पूर्ण असं हे साईडनं मॉइश्चर त्याचं पूर्ण गेलेलं आहे. हे बघा जो असा पाचोळा आहे तो पूर्ण असा काढून घ्यायचा सगळ्या फोडींचा पूर्ण. अशा स्वच्छ फोडी करून घ्यायच्या. आपण एक 4 ते 5 तास सुकवल्यात, कडकडीत उन्हात सुकलेत. 4 ते 5 तास, जास्त पण नाही. अशा ओल्या पण आहेत हा फोडी आपल्या बघा. ह्या ओल्या फोडी आहेत. जास्त पण सुकले तर लोणचं एकदम वाळलेलं होतं. तर आपण एक खडे मीठ 200 ग्रॅम घेतले आणि 3 चमचे हळद घेतली. आपण हळद घरात केलेली आहे, हळकुंडाची घालायची. अशी विकतच्या पुडीतली घालायची ना, अजिबात आपलं लोणचं टिकत नाही, बुरशी येण्याची शक्यता असते. आणि ते हळद आणि मीठ आता आपण एकत्र बारीक करून घेणार आहोत. आता आपण हे जे मीठ आणि हळद एकत्र बारीक केलेली आहे ती आता जे आपण फोडी वाळवून घेतल्या त्याच्यात काही दुसरं घातलेलं नाही. नुसतं मीठ आणि हळद लावून ठेवायचं. 1 रात्र असंच ठेवायचं. ह्याच्याने काय होतं, बुरशी येत नाही. म्हणून हे 1 रात्र असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मसाला कालवून घ्यायचा. ह्याच्यात आपण कैऱ्या 35 घेतल्यात आणि वजनी सांगायचं गेलं तर 7 किलो. एवढ्यासाठी हे प्रमाण बघणार आहे. खारासाठी साहित्य काय काय लागणार आहे आपण बघूया. अर्धा किलो मीठ, 400 ग्रॅम लसूण, 150 ग्रॅम मेथी, मोहरी 200 ग्रॅम, 2 चमचे हिंग आणि 5 चमचे हळद. हे साहित्य लागणार. आणि अर्धा किलो तेल आपण आता फोडणीसाठी टाकणार आहे. हे अर्धा किलो मीठ आहे, तर आपण आता हे गरम करून घेऊया. गरम कशासाठी करायचं आहे, मॉइश्चर आहे ते कमी होतं, लोणचं खराब होत नाही. मॉइश्चर आपलं पूर्ण असं कमी करायचं भाजून, त्यासाठी गरम करायचं. हे खडे मीठ होतं आपण आता मिक्सरवर बारीक करून घेतले. कारण का तर आपण फोडी सुकवल्यामुळं ते विरघळत नाही लवकर, म्हणून हे बारीक करून घेतले. ते जास्त कडकडीत नाही गरम करायचं, नॉर्मल असं वर वाफ आल्यासारखं वाटायला लागलं का हे करायचं. फक्त आपण 2च चमच्याचे टाकून घेणार आहे. मोहरी टाकून घेतला. आता 1 चमचा फक्त का हळद टाकायची ह्याच्यात तेलात, कलर छान येतो आपल्या लोणच्याला. आणि हा हिंग 2 चमचे टाकायचा ह्याच्यामध्ये. आणि 2 चमचे मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये, कारण तेलाचा स्वाद लास्टपर्यंत संपेपर्यंत लोणचं तसा ना तसा राहतो. आणि गॅस आता बंद करून टाकायचा. ह्याच्यात आपण 1 चमचा मीठ टाकलं आणि हळद टाकून असा कुटून घ्यायचा, अर्ध बोबडा करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण सगळा लसूण हळद मीठ टाकून बारीक करून घेतला, अर्ध बोबडा करून घेतला. अर्ध बोबडा त्याच्याने स्वाद छान येतो. लक्ष देऊन ऐका आता मी मसाला कसा केला आहे. लसूण आपण हळद आणि मीठ घालून अर्धवट करून घेतला. मेथी हळद आणि मीठ घालून अर्धवट करून घेतली. आणि मोहरीसुद्धा हळद मीठ घालून अर्धवट घेतली.
असं मी का करते तर ह्याच्यामुळे ह्याचा स्वाद बदलत नाही. वर्ष काय 2 वर्षसुद्धा ह्याचा स्वाद बदलत नाही. जसाच्या तसा लसूण जसाच्या तसा तुम्हाला 2 वर्षांनी मी लोणचं लावायचं म्हणजे लसूण जसा तसा दिसतो, काळा पडत नाही. आणि शिवाय जरा ह्याचा पण स्वाद बदलत नाही. हळद ही घरात कुठलेल्या हळकुंडाचीच असावी. पुडीतली आपण वापरली तर लोणचं आपलं खराब होण्याची शक्यता असते. आपण आता एक तेल कढवून घेतलं होतं, त्याच्यात हिंग, हळद, मीठ टाकून मोहरीचे 2 चमचे टाकून ते आता ह्याच्यात टाकून घ्यायचं. आता मसाला आपण हा खार पूर्णपणे असं हलवून घ्यायचा. आणि आता कोमट आहे, हा पूर्ण थंड होईपर्यंत असाच ठेवायचा. आता हा कोमट आहे आपला सगळा खार. आता हा थंड होईपर्यंत ठेवायचा असाच. त्याच्याने ह्याची चव बदलत नाही, स्वाद बदलत नाही, कलर बदलत नाही. अशा प्रकारे केलं. आता इथं आपण आपला खार थंड झाला आहे, तो खार टाकून आपण फोडी ठेवले तर हळद मीठ लावून त्याच्यात टाकून हलवून घेऊया. आपल्या लोणच्याला आज 9 दिवस झाले. अशा प्रकारे बघा हे मेथ्या बिथ्या फुगून अशा म्हणजे एकदम असं मुरलं आहे लोणचं आपलं. हे अशा प्रकारे झाले बघा. हे बघा, हे बघा. मेथ्या चांगल्या मुरल्यात, मसाला सगळा मुरला आहे चांगला. आता हे आपण ही भरून घेणार आहे. आता आज 9 दिवस बरोबर झाले बघा. आणि लोणचं महत्त्वाचं म्हणजे खराब होण्याचं कारण हलवत राहायचं. सकाळ संध्याकाळ आपल्याला वेळ भेटला तर दुपारी जितकं आपण हलवलं तेवढं लोणचं खराब होत नाही. मसाला कमी असू द्या, जास्त असू द्या, मीठ कमी असू द्या, इकडं तिकडं एवढं तेवढं झालं तर काय लोणचं खराब होत नाही. एवढं मेजरमेंटच पाहिजे असं काय नसतंय. फक्त सकाळ संध्याकाळ तुम्ही हलवा, दुपार हलवा, डेली जसं पाहिजे तसं म्हणजे 3 टाईम हलवा. लोणचं अजिबात खराब होत नाही, मी गॅरंटीनं तुम्हाला सांगते. तेल तर बघू शकता तुम्ही आहे का, हे बघा. तेल कमी असू द्या, मसाला दुसरा कमी असो, फक्त हलवणे. मधून अजून असं हलवायचं. हलवण्यात 10, 12, 15 दिवस काळजी घेतली ना हलवण्याची, तर नंतर अजिबात लोणचं होत नाही. माझं कधीच खराब होत नाही बघा. मी एवढंच तेल टाकते, कधीच जास्त टाकत नाही. कमी तेलाचं असतं माझं. आता तुम्हाला आपण हे भरणीत, आता भरणी आपली भरलेली, आपल्याला हलवता येत नाही. कसं हलवायचं? भरणीत वजन असतं, शिवाय ही काचची असते, त्यामुळे आपल्याला हलवतात ना. असं असं किती हलवणार आपण. मग आता तुम्हाला मी हलवून दाखवते कसं हलवायचं. झाकण असं पॅक करायचं आणि मांडी असा एक कपडा घ्यायचा आणि भरणी आहे ना ही अशी घ्यायची आणि तेल हलवताना आता असा आवाज घेऊ शकता तुम्ही. आत कसं हलतंय लोणचं. आता वरच्या फोडींना पण हलवून घ्यायचं. आपल्याला वर खाली तेल थोडं जे बी आपण घातलंय ते खाली पण पोचलं पाहिजे ना. मग अशी भरणी भरायची. हे आता दुसऱ्याला देण्यासाठी केलंय म्हणून प्लास्टिकमध्ये ठेवलंय, पण प्लास्टिकमध्ये लोणचं ठेवायचं नाही. तेल किती आहे खाली दिसतंय, हे बघा. तेल जास्त नसल्यामुळे दिसत नाही. तेल जास्त मी ओततच नाही, माझं सुकं लोणचं असतं, एकदम सुकं असतं. पण वर्षभर खराब काय होणार, अजिबात नाही.